नमस्कार. जिल्हा परिषद भरती अंतर्गत जो निकाल लागलेला आहे, तर या निकालामध्ये ज्यांना 45% पेक्षा अधिक गुण आहेत, अशा उमेदवारांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करण्यात आल्या असून याच परिपत्रकामध्ये ज्यांना 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असतील, अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे. तर या संदर्भातले हे परिपत्रक पाहू शकता. तर यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर सर्वप्रथम अर्जदाराची माहिती बरोबर असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर सदरच्या PDF फाईलमध्येच हे स्वयं घोषणापत्र देण्यात आलेलं आहे. तुम्हाला प्रिंट काढून ते स्वयं घोषणापत्र सादर करावे लागेल. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजेच तुम्ही प्रत्येक पदाकरता जी एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता दिली आहे, त्याचे सर्व डॉक्युमेंट, बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट, तर अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यानंतर वयाचा पुरावा, यामध्ये जन्मदाखला, बोनाफाईड किंवा येथे 12वीचं जे 10वी-12वीचं किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल ते देखील चालणार आहे. त्यानंतर पुढे जन्माचा पुरावा म्हणजे जन्मतारखेची नोंद असलेले प्रमाणपत्र तुम्हाला येथे सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये EWS अंतर्गत फॉर्म भरला असेल त्यांना सदरचे प्रमाणपत्र चालू वर्षाचे दाखवावे लागणार आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना त्या संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर जे कॅन्डिडेट नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अंतर्गत येतात त्यांना चालू वर्षाचे आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर ज्या कॅन्डिडेटने दिव्यांग अंतर्गत अर्ज केला असेल अशांना सदर व्यक्ती दिव्यांग असल्याबाबत पुरावा तुम्हाला सदरचे सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी माजी सैनिक अंतर्गत अर्ज केला आहे त्यांना सदरचे माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला सादर करावे लागणार आहे. त्यानंतर खेळाडूंसाठी जे आरक्षण आहे या अंतर्गत ज्यांनी अर्ज केला असेल आरक्षणाकरता पात्र असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. अनाथ कॅन्डिडेट अंतर्गत अर्ज असल्यास अनाथ कॅन्डिडेट असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या विहित नमुन्यातील दाखला लागणार आहे. त्याचबरोबर विवाहित स्त्रियांना नावात बदल झाल्याचा पुरावा यामध्ये गॅझेट देखील लागू शकतं. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा देखील तुम्हाला लागणार आहे. तर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन तर सदरच्या PDF फाईलमध्ये देण्यात आलं आहे. छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र तर याची प्रिंट काढून तुम्हाला सहज अर्ज भरायचा आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता की पदवीधर किंवा पदवीधरकारक अंशकालीन उमेदवार असतील तर तसे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानंतर ज्या पदांकरता संगणक किंवा समकक्ष प्रमाणपत्र लागणार आहे तर अशांनी MSCIT किंवा इतर सर्टिफिकेट सादर करायचं आहे. ज्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे त्यांना टंकलेखन प्रमाणपत्र, शासकीय वाणिज्य शाखेचे GCC TBCचे टंकलेखन प्रमाणपत्र आणि लघुलेखन प्रमाणपत्र लागणार आहे. अनुभव दिल्यास अनुभव प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे. तर अशा प्रकारे सदरचा जो तुमचा अर्ज आहे त्या अर्जाची देखील लॉगिन मधून प्रिंट काढायची आहे आणि त्याचबरोबर सोबत तुमचे 2 फोटो आणि त्यानंतर सर्व कागदपत्रांच्या 2 प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित प्रती म्हणजे स्वतः सही करायची आहे किंवा अटेस्टेड कॉपीज तुम्हाला सादर करायच्या आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत यांची लिस्ट तुम्हाला करायची आहे आणि सदरची कागदपत्रे लवकरात लवकर तुमच्याजवळ उपलब्ध असली पाहिजेत. कारण का लवकरच नवीन जी फायनल मेरिट लिस्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता तर ती लिस्ट लवकरच पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. तर अशा प्रकारे आवश्यक कागदपत्रे या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.